पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. कॅथोलिक चर्चने ख्रिस्त मंडळीने आपल्याला काहीतरी शिकवण दिलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजा मिसा संपलेला आहे, समजा मिसा संपलेला आहे. हालेलुया. या भाकर म्हणजे येशू आहे. हालेलुया. आता मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे, या भाकर मध्ये जास्त येशू आहे का इथे जास्त येशू? कोणी बोलतो? आपण सांगते हे जिवंत प्रभू आहे. हालेलुया, हालेलुया. कॅथोलिक चर्चनी क्लिअरली बोलले, हे पण जिवंत प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. चर्चनी सांगितलं हे पण येशू आहे, हे पण येशू आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या येशूला कुठे कमी म्हणून जाणार? प्रेज द लॉर्ड. हे जेवढे येशू आहे तेवढे हे पण येशू आहे. हे सत्य जेव्हा तुम्हाला तुमच्या ध्यानात जेव्हा हे सत्य येणार, तुमचं जीवन बदलणार. हे सत्य जाणलेले लोक या वाचनासाठी वेळ झालेला आहे. त्यांचा रात्र, त्यांचा दिवस फक्त हे वाचन 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 झालेलं आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. म्हणून ज्यांच्या आयुष्यामध्ये वाचनाकडे कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे, त्यांना ते आता दुरुस्त करायचा वेळ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही लोक सांगतात माझा पप्पा रोसरी करताय, बाकी सगळं करताय, तरी मिसाला जात नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही पप्पा मिसाला जाताय, रोसरी करताय. हालेलुया, हालेलुया. काही पप्पा, काही मम्मी मिसाला जाताय, रोसरी करताय, तरी त्याला हात लावतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र कॅथोलिक चर्चमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टीला किंमत आहे, आदर आहे. प्रेज द लॉर्ड. आता आपण नीती सूत्राचा पुस्तक घेऊया. 16व्या अध्यायातील 20वां वचन. दोन्ही हात वर करत स्पीड खूप कमी करू, कारण स्पीड मध्ये वाचताना आपल्या ध्यानात राहणार. हालेलुया. प्रभूने सांगितलं काही वचन रस्त्याच्या कडेला पडले. हालेलुया. स्पीड मध्ये बोलल्यावर ते रस्त्याच्या कडेला पडल्यासारखं आहे, ते कावळा उचलून घेऊन जाणार. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. सध्याच्या तयारी करण्याचा भाग आहे हात वर उंच करणे. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेमाने बोलूया. जो वचनाकडे लक्ष पुरवितो त्याचे कल्याण होते. जो परमेश्वरावर भाव ठेवितो तो धन्य. हालेलुया. दोन भाग इथे आहे. पहिल्या भागामध्ये काय बोललेलं आहे? जो वाचनाकडे लक्ष देतो त्याचा कल्याण.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये कल्याण आहे का कल्याण कमी आहे? जीवनामध्ये कल्याण आहे का जीवनामध्ये कल्याण कमी पडत आहे? हालेलुया. जीवनामध्ये कल्याण भरपूर पाहिजे तर वचनाला आदर द्या. हालेलुया, धन्यवाद येशू. वचनाकडे लक्ष द्या, वचनाला आदर द्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला हे सत्य तुमच्या समोर जाहीर करताय. हालेलुया. वचनाकडे जे लोक लक्ष द्यायला चालू केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये एका मागे एक असे चमत्कार आणि कार्य चालू होत आहे. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. माझ्या मनामध्ये कधीतरी आयुष्यामध्ये हे चांगलं आहे, हे दिसायला मस्त आहे किंवा असं काहीतरी चुकून माझ्या तोंडातून शब्द कधीतरी गेला असेल तर Praise the Lord. मी प्रभूचे वचन हातामध्ये घेतले तेव्हापासून त्यातील सर्व गोष्टी माझ्या हातात आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही वचनाकडे ज्या दिवशी लक्ष द्यायला चालू करताय तुमच्या मागोमाग तुम्ही त्याच्या मागे जायची गरज नाही. तुम्ही त्या गोष्टी मागायची सुद्धा गरज नाही. तुम्ही त्या गोष्टीचा विचार सुद्धा करायची गरज नाही. हालेलुया. तुमच्या मागोमाग आशीर्वाद येत राहणार. ज्या गोष्टी तुमच्या मनात एकदा येऊन गेले ते सुद्धा परमेश्वर कधी कमी करून देणार. माझ्या सोबत पूर्वीच्या काळामध्ये एक ब्रदर होते. त्या ब्रदरांच्या सोबत येणाऱ्या बाकी भरपूर लोक होते. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जेवण बनवून द्यायला अंगासमध्ये सिस्टर लोक आहेत. हालेलुया. मला त्या भागाकडे बघायचं पाळी येत नाही. हालेलुया. मला अजून चालू व्हायच्या अगोदर माझ्या सोबत ते ब्रदर लोक होते. सकाळी उठून मी या सर्व लोकांसाठी नाश्ता जेवण वगैरे बनवत होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी बनवलं तर कसं होईल म्हणून तुम्ही अंदाज लावू शकता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या सोबत असलेले एक ब्रदर होते. ते ब्रदर मला सांगायचा, फादर काहीतरी चांगलं खायची इच्छा येत आहे. हालेलुया. ते गरीब माणूस आहे, नाकाला तो बोलणं असा प्रकारचा काहीतरी. हालेलुया. तोंडातून असे एक शब्द जर आला, आम्ही आमच्या प्रेषित कार्यामध्ये जिथे उतरणार गेलेले पहिले घरी किंवा गेलेले पहिले ठिकाणी त्यांच्या तोंडातून ते आले तेच तिकडे येणार. हालेलुया. मी तुम्हाला खरोखर सांगत आहे, जे कोणी वाचनाकडे लक्ष देत आहे त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? वाचनाचा बाप्पा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. वाचनाचा पप्पा वाचनाकडे लक्ष देणार. हालेलुया. वाचनाचा पप्पाचा लक्ष जर तुमच्याकडे पाहिजे तर, तुमच्या घराकडे पाहिजे तर तुम्ही काय करायला पाहिजे? हालेलुया. आता ऐकलेले वाचन कोणतं वाचन आहे? कुठला अध्याय आहे?
नीतिसूत्र अध्याय 16 वचन 20 पाठ झाला का तुम्हाला? जरा पाठ झाला हात वर करा. हालेलुया. बाकी लोक पण पाठ करून घ्या. हालेलुया हालेलुया. दादा परत एकदा बोलून द्या. सर्व लोक बोलू दे. तुम्ही हात वर करून बोला. जो वचनाकडे लक्ष पुरवतो, जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते. त्याचे कल्याण होते. जो परमेश्वरावर भाव ठेवतो, जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. तो धन्य. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हापासून तुम्ही परमेश्वराकडे भाव ठेवायला चालू करताय तुम्ही धन्य बनता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कधी इकडे दुखत आहे, कधी इकडे दुखत आहे, कधी इकडे दुखत आहे, कधी इकडे दुखत आहे, कधी इकडे दुखत आहे. हालेलुया. कधी कधी टोचल्यासारखं असलेलं दुखणं आहे. हालेलुया. असे निरनिराळ्या प्रकारचा शारीरिक त्रास ज्या लोकांचं मागे लागल्यासारखं होत आहे, कायमचं होत आहे, अशा काही लोकांना आज येशू एक विशेष सुटका देत आहे. हालेलुया. काही लोकांच्या डोळ्यामध्ये निरंतर अश्रू येत आहे, नाही तर डोळ्यात पाणी येत आहे. हालेलुया. अशा लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. उठताना चालताना वर त्रास असलेले लोक आहेत. मांडीच्या भागामध्ये दुखणे, मानेच्या भागामध्ये दुखणे, पोटामध्ये कसे तरी होत आहे असं वाटत आहे. हालेलुया. अशा लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे, बरेपणा देत आहे. कांद्याच्या हाडाच्या जवळपासच्या भागामध्ये दुखणे असलेले अनेक लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. मानसिक त्रास, मानसिक तणाव, मानसिक आजार असलेले काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. रात्री न कळत उठत आहे, रात्री उठल्यानंतर आवाज करताय, आरडाओरडा करताय, काही कधीतरी आवाज करत उठत आहे, असा वगैरे स्वभाव असलेल्या काही लोकांना पवित्र आत्मा आज एक विशेष बंधन मुक्तीचा दान देतात. छातीमध्ये विशेष प्रकारे छातीच्या वरच्या भागामध्ये खब भरल्यासारखा होऊन एक विशेष त्रास कोणाला होत आहे, त्या व्यक्तीला प्रभू सुटका देत आहे. दयाळू येशूची प्रार्थना वारंवार करण्याचं एक विशेष दान तुमच्यामध्ये तिघांना प्रभूने एक विशेष प्रकारे दिलेला आहे. तुमच्यामध्ये कोणतरी शुद्धीस्थानातील आत्म्यासाठी वारंवार प्रार्थना करताय, त्या व्यक्तीला येशू एक विशेष देणगी देत आहे. अजून अनेक आत्म्यांसाठी प्रार्थना करायला आणि त्यातील एक व्यक्तीला स्वर्गाकडे विशेष प्रकारे पाठवण्याचे दान देव देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बापपणे पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.